नमस्कार, आशेच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चिकन चटणी बनवणार आहोत। भाजलेल्या चिकनपासून चटणी कशी बनवायची ती बघूया आपण। त्यासाठी एक पाव किलो 250 ग्राम चिकन घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्यातून, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं। तेल घेतले फोडणीसाठी, एक मोठा कांदा कट करून घेतलाय, एक टोमॅटो, कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, आणि मसाल्यापैकी आपल्याला ही कांदा लसूण मसाला घेतलाय, मिरची पावडर थोडीशी, हळद आणि धना जिरा पावडर, आणि हे अख्खा मसाला घेतलेला आहे थोडी भरड करून। ह्याच्यामध्ये मी काळे मिरे 4-5, लवंग 4-5, दालचिनी आणि थोडीशी बडीशेप असं घेतलेलं, याची भरड करून घेतले। कच्चाच अशी भरड करून घ्यायची, मीठ थोडंसं टाकून, आणि मीठ घ्यायचं आपल्या चवीनुसार। अगोदर आपल्याला हे चिकन भाजून घ्यायचे गॅसवरती, तर आपण गॅस पेटवून घेऊया। आपल्याला जाळी लागणार आहे अशी। आता आपण गावाला असल्यावर काय असतं, आपण हे चुलीमध्ये निकाऱ्यावरती हे चिकन भाजू शकतो, त्याची चव काही वेगळीच लागते। तर आपल्याला हे जाळीवर भाजून घ्यायचे। गॅस मध्यम लावायचा, हे करपवून नाही घ्यायचं, अगदी थोडंसं भाजून घ्यायचे। थोडा गॅस कमी जास्त करून असं भाजून घ्यायचंय आपल्याला। मध्ये मध्ये असं चिमटेने हलवून घ्यायचं, पलटी मारून घ्यायचं, आणि ह्या जाळीला जरी तेलाचा हात लावला तरी पण चिकन चिकटत नाही, पटकन निघतं। तर आपण छान असं भाजून घेऊया आता दोन्ही बाजूनी। आता हे चिकन बऱ्यापैकी भाजत आले, असं पलटी मारून मारून भाजून घ्यायचं। थोडंफार मध्ये कच्चं राहिलं तरी चालतं, कारण आपण नंतर हे तेलामध्ये परतणार आहोत त्याला कांदा टाकून। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता गॅस बंद करून घेतला, हे थंड झालं की आपण एका ताटामध्ये घेऊन हे बारीक पिंजायचं, बारीक करायचं हाताने, नंतर आपण फोडणी तयार करू। आता हे चिकन आपण थंड झाल्यावर बारीक पिंजून घेतले। आपण कढई ठेवली तापत, आता तेल टाकून घ्यायचं। कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। गॅस थोडा वाढवून आपण कांदा चांगला लाल रंगावर भाजून घेऊया। आता इथं मी आलं लसूण पेस्ट वापरली नाही, कारण कांदा लसूण मसाला आहे माझा, त्याच्यामध्येच मी आलं लसूण पेस्ट पहिलीच मसाला मिक्स करताना टाकलेले। व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो बघा तुम्ही। कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये माहिती मिळेल तुम्हाला सगळी। थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, कारण आपण ही मसाल्याची भरड जी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण। आता ही मसाल्याची अख्ख्या मसाल्याची भरड, जर अख्खा मसाला नसेल आपल्याकडं तर कोणताही गरम मसाला घेतला आपल्या घरात जो असेल तो तरी चालतं। आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवायचं असेल तर असं चिकन भाजून घ्यायचं, आणि थोडंसं तेल टाकून कांदा टाकून
कांदा भाजून द्यायचा आणि फक्त हळद मीठ आणि लाल तिखट टाकायचं आणि परतायचं. तसंही छान लागतं. अगदी असं धना पावडर जिरा पावडर पाहिजे असं अगदी काही नाही. अगदी सिंपल पद्धतीत पण छान लागतं. कांदा आणखी थोडा लाल झाला पाहिजे. कमी तेल लागतं याला. अगदी कमी तेलात छान होते चटणी ही. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. एक अख्खा टोमॅटो घेतलाय बारीक कापून. तो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं आपण परतून घेऊया तो पण. आता कांदा टोमॅटो बऱ्यापैकी भाजत आले. आपल्याला एक कोथिंबीर घ्यायची. स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर. कोथिंबीर अगदी बऱ्यापैकी घ्यायची जास्त. छान कापून घ्यायची बारीक. आता थोडीशी कोथिंबीर आपल्याला याच्यात टाकायची कांदा आणि टोमॅटोमध्ये. गॅस थोडा वाढवूया. आपण बारीक केला होता गॅस. आता आपल्याला मसाले टाकायचे. हळद टाकूया 1 चुटकी. ही धना जिरा पावडर आहे हा छोटा चमचा. मिरची पावडर आहे. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आपण. आणि हा कांदा लसूण मसाला. मिरची पावडर जरी नसली तरी चालते. ही रंगासाठी मी टाकलेली आहे. आता आपल्याला हा गरम मसाला टाकायचा आहे. भरड आपण जे करून घेतलेली आहे ती. थोडं परतून घेऊया. काही चांगलं हलवून मसाले भाजून घेतले आपण. कांदा टोमॅटो आणि तिखट वगैरे टाकलेलं. आता हे चिकन भाजून घेतलेलं आपल्याला टाकायचं आहे. आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आपल्याला. एकदम झिरोवर ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. गॅस झिरोवर ठेवून एक 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. छान सुंदर अशी वाफ आले. त्याला जास्त वेळ लागत नाही कारण चिकन आपण पहिलेच भाजून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि ही मसाल्याची भरड आहे ना ती थोडीशी टाकायची. मी तुम्हाला सांगितलंच आहे. भरड नसेल तर तुम्ही गरम मसाला पावडर टाका. आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर टाकायची. हलवून घेऊया छान. आता आपल्याला हे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये.
छान अशी आपली भाजून केलेली चिकनची चटणी तयार झाली खाण्यासाठी. आणि नक्की तुम्ही हे चिकन शक्यतो निकाऱ्यावरती भाजा आणि करून बघा. चटणी एवढं छान लागतं ना, भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला अतिशय सुंदर लागते चटणी आणि झटपट होते. तर नक्की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा, व्हिडिओ आणि चटणी करून बघा आणि व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.